उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं असा आरोप करून ठाकरेंपासून फारकत घेणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं चक्क काँग्रेसबरोबर युती केल्याचं समोर आलेलं आहे। राज्यात नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार जोरदार रंगात आलेला आहे। त्यामध्येच आता उमरगा नगरपरिषदेत शिंदे सेना, काँग्रेस, रयत क्रांती संघटना, लहुजी शक्ती सेना यांच्या युतीनं अनेकांना आश्चर्यचकित केलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेससोबत केलेल्या युतीवरनं उद्धव सेनेच्या नेत्यांनी प्रहार केला। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत ट्विट केलेलं आहे। काँग्रेस नको म्हणून छाती बडवणारे एकाच बॅनरवर ते देखील धनुष्यबाण चिन्हासह असं ट्विट दानवे यांनी केलं। बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगल्याचा हल्लाबोल देखील दानवेंनी ट्विटमधून केला। त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत, गुवाहाटी, गोवा असा पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोडले। आता घ्या कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर, तेही धनुष्यबाण या चिन्हासह। थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीनं बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले आहेत। यालाच म्हणतात बुडाखालचा अंधार। सूट हे जे लोक आहेत गद्दार आमच्यातले गेलेले शिंदे गटाचे, हे काँग्रेस सोबत आम्ही गेलो म्हणून आम्ही सत्ता सोडली म्हणतात। कोणत्या विषयावर काँग्रेस आणि शिवसेनेचं नातं जोडतात आणि मग त्यांच्या पक्षाचे त्यांचे जे बाणगुळं आहेत ते काय करतात हे पण बघितलं पाहिजे ना। स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, आणि म्हणून मी ते पोस्टर सहित एका नगरपालिकेचं हे केलेलं आहे। असं अनेक ठिकाणी झालेलं आहे। अंबादास दानवे यांनी सोनिया गांधींबद्दल बोलूच नाही। सोनिया गांधींबद्दल जर अंबादास दानवे बोलत असतील तर वरून दंडा पडेल आणि तुम्हाला तुमचं पद देखील राहणार नाहीये। कारण सोनिया गांधींना मुजरा घालण्याचं काम, राहुल गांधींना शरण जाण्याचं काम कोणी केले महाराष्ट्रामध्ये? तर उबाटा गटानं सातत्यानं सोनिया गांधींसमोर मुजरा घालण्याचं काम। दिल्लीमध्ये जाऊन 3-3 दिवस कोण बसलो होतो? दिल्लीमध्ये गेल्यानंतर सोनिया गांधींची भेट देखील उद्धवजींना मिळाली नव्हती। त्यामुळे ज्यांनी आपला संपूर्ण उबाटा गट सोनिया गांधींच्या चरणाशी अर्पण केलेला आहे, उबाटा गटाची सोनिया सेना झालेली आहे, त्यांनी इतरांबद्दल बोलू नये। आता या संदर्भामध्ये आम्ही निश्चित माहिती घेऊ। महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेचं प्रकरण कुठेही झालेलं नाही आणि मी अगोदरही स्पष्ट केलं आहे की मनसेबरोबर तर आघाडी कुठेही झालेली नाही। आता राहता राहिला हा मुद्द्याच्या वरती निश्चितपणे आम्ही त्याची माहिती घेऊ कशा पद्धतीने झाले। स्थानिक पातळीवरती नगरपंचायत, परिषदा किंवा नगरपालिका या स्तरावरती अनेक ठिकाणी आम्ही निर्देश दिले जरी असले तरी देखील काही ठिकाणी ते संपूर्णपणे सांभाळणं हे प्रत्येक पक्षाला कठीण होत असतं।